भगवान बुद्धाचे अर्थनीतिशास्त्र भाग 1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्थशास्त्राचे विद्यार्थी होते. एवढेच नव्हे तर ते अर्थशास्त्राचे प्राध्यापकही होते. त्यामुळे जगातील दुःख निवारण्याचा बुद्धाचाच मार्ग सर्वोत्तम आहे, सुरक्षित आहे आणि भरभक्कमही आहे या निष्कर्षापर्यंत ते येतात. बुद्धांनी नीतीला धम्मात अतिशय महत्त्वाचे स्थान दिले आहे. नीती म्हणजे धम्म आणि धम्म म्हणजे नीती अशी ही धम्माची व्याख्या केलेली आहे. नीतीचे वर्गीकरण 2 भागात केले गेले आहे. 1 सामाजिक नीती आणि 2 अर्थनीती. बुद्धाने दुःखाचे 2 प्रकार सांगितले आहेत. 1 मानसिक दुःख व आध्यात्मिक दुःख. 2 भौतिक स्वरूपाचे दुःख. या दोन्ही दुःखाचा मन हा उपभोक्ता आहे. भौतिक स्वरूपाच्या दुःखाचे कारण बुद्धाने उद्देशलेल्या अर्थनीतीबाबत असलेले अज्ञान हे आहे. दारिद्र्य हे दुःखाचे उगमस्थान आहे. दारिद्र्य नाशाने सुख लाभेलच असे नाही. सुख हे उच्च राहणीमानावर नव्हे तर उच्च जीवनमानावर अवलंबून आहे. हा तथागत बुद्धाच्या अर्थशास्त्राचा पाया आहे. अर्थात जर धम्म नसेल तर अर्थही अर्थहीन होतो, अशी बुद्धाच्या अर्थशास्त्राची बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मान्य करतात.